अशा या नेतृत्वाचं, कामगार चळवळीच्या नेत्याचं काम, तळपत्या सूर्याचं काम, जर त्यांचे सुपुत्र सेवेमध्ये कार्यकारी अभियंता असूनही निधनानंतर एवढं भव्य मोठं कार्य केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवलं, संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवणार. तर सांगायचा मुद्दा आहे की कालचं काय जे प्रकरण झालं ठाणे महानगरपालिकेमध्ये, एक कोणीतरी मांग रिपब्लिकन पार्टी, खंडणी बहादर, भास्कर वाघमारे सारखे व्यक्ती ज्यांना महानगरपालिकेमध्ये कोणी उभं केलेलं नाही आहे. 10 वर्षामध्ये रवींद्र शिंदे यांनी आपली माणसं, समाजाची माणसं, बाबासाहेबांची माणसं म्हणून प्लॅटफॉर्म देऊन दालन खुलं केलं कार्यकारी अभियंत्याचं. आओ जेव्हा मी तुम्हाला घर खाऊन बिलं केली, ती बिलं पण अजून चुकती केलेली नाहीत. ते माझ्या नावावर बिलं, तो कॅन्टीनवाला बोलतो साहेब यांनी बिलं नाही दिली 4,000ची. हे अशी दुर्धर अवस्था या खंडणी बहादर लोकांची. खंडणी बहादर मोठे झाले आणि माझ्या मेवण्याने यांची सुरुवात केली गेली. कंपाऊंडर म्हणून माझ्या मेवण्याच्या दवाखान्यात डॉक्टर मिलिंद शेजवळ डॉक्टर यांच्या दवाखान्यात कंपाऊंडरपासून सुरुवात केली. चिंदीचोरांनी ते रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आहेत, खंडणी बहादर आहेत. बाबासाहेबांच्या नावावर धब्बा आहेत, गौतम बुद्धांच्या नावावर. आता जयंत्या आल्या डॉक्टर बाबासाहेब की गौतम बुद्धांच्या खंडणी चालू होतात. अनेक समाजातील लोकांच्या तक्रारी आहेत भास्कर वाघमाऱ्यांबद्दल की हा लोकांचे समाजातून पाड्यापाड्यातून पैसे गोळा करतो, जयंतीच्या नावाखाली खातो. तर हा झाला आज मी पोलीस कंप्लेंट केली, खंडणीचा गुन्हाही पोलीस कमिशनरकडे दाखल केला. उद्या ठाणे विभागामध्ये बातमी पण येईल हे सांगतो. तर मुद्दा असा आहे, जर एखादा चौथ्या जनावर असतो, जेव्हा एखादा पिसाळलेला जनावर असतो, ज्या पिसाळलेल्या जनावरावर अनेक अत्याचार झालेले असतात, खेळ टोचलेले असतात, तेव्हा तो चौथळलेला जनावर कधी शांत बसत नाही. तो झडप हा घालणार, तो हा रवींद्र शिंदे, महाराष्ट्राचा सिंह, आयाधारी सिंह. तो कधी शांत बसणार नाही. त्यामुळे झालेला अन्याय अत्याचार मी भोगलं आहे. पार एकनाथ शिंदेने मला सस्पेंड करेपर्यंत ही वेळ आणली ह्या लोकांनी. नजीब मुला खोटं काम करतो त्याने सस्पेंड केलं. काय चाललंय काय ठाणे महानगर काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? सत्याचं राज्यच नाही. सत्याचं वाली परमेश्वर आहे, सांगतोय. सत्याचं राज्य नसलं, खोट्यांचं तर राज्य, टक्क्याचं तर राज्य, खोक्याचं तर राज्य. परंतु सत्याचं वाली परमेश्वर स्वामी समर्थ पाठीशी आहेत, महादेवांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी कुठे मागे पडत नाही. त्यामुळे खोट्यांचा बुरखा उघड करण्यात हा रवींद्र शिंदे बसलेला. आता खोट्यांचा बुरखा उघड करतोय. आता लक्षात घ्या, एक पन्ना उघड करतोय तर सांगतोय.